एका मोठ्या बातमीकडे ही महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुढचे 4 दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। 4 दिवसांचे दौरे होते ते रद्द करण्यात आले। शरद पवारांना पुढील 4 दिवस डॉक्टरांनी विश्रांती घ्या असा सल्ला दिलेला आहे। सततची धावपळ टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी शरद पवार यांना दिलेला आहे। सध्या पवारांना सर्दी आणि पडसा असल्याने शरद पवार घरीच आराम करणार आहेत। दरम्यान शरद पवार सध्या पुण्यात असून ते मुंबईला येण्याची शक्यता आहे। आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांचे पुढचे 4 दिवसांचे दौरे रद्द झालेले आहेत। त्यांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। सर्दी खोकल्याचा त्रास होतोय थोडासा, त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की जरा आरामच करा, अजिबात धावपळ दगदग करू नका। त्यामुळे ते पुढचे 4 दिवस आराम करणार आहेत। त्यांचे दौरे त्यांना रद्द करायला सांगितलेले आहेत, त्यामुळे ते घरीच आराम करणार आहेत। आता ते पुण्यातून परत मुंबईत येतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। पण शरद पवारांचे 4 दिवसांचे पुढचे दौरे सगळं नियोजन कामाचं रद्द करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानं शरद पवार थोडासा आराम करणार आहेत। सततची धावपळ टाळा असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे। दुपारनंतर कदाचित ते पुण्याहून मुंबईला येऊ शकतात।